उद्घाटनाच्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 येथील उड्डाणपूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केवळ हलक्या वाहनांसाठी असलेल्या या पुलावरील उंची निर्बंध कमानी खालून एका अवजड वाहनाने जाण्याचा प्रयत्न केल्याने कमान वाकली। त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपूल तात्पुरता बंद केला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे। मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित वाहनाचा शोध कसा लागणार आणि दुरुस्तीचा खर्च कोण उचलणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आणि घटनास्थळावरून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल टोणगे यांनी। मुंबई महानगरपालिकेचा बोंगाळ कारभार या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। हा रस्ता जो आहे हा पाम बीच रोड याला म्हटलं जातं आणि वाशीपासून वाशी आणि APMC मार्केटवरून येणारा जो रस्ता आहे हा रस्ता साइन पनवेल जो रस्ता आहे त्याला कनेक्ट होतो, लिंक रोड ज्याला म्हटलं जातं। हा ब्रिज या ठिकाणी बनवला आहे, उड्डाणपूल ज्याला आपण म्हणतो। नुकतंच या उड्डाणपुलाचा वेगवेगळ्या प्रकारे वादसुद्धा निर्माण झाले होते। नावावरून वाद निर्माण झाला होता। अनावरणाच्या वेळेला जो नाव टाकलं नव्हतं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे इथे आंदोलन देखील झालं होतं। त्याच जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपूल आज बंद आहे, कारण हाईटचा जो बॅरियर आहे, जे छोटे व्हेकल्स आहेत, जे कार आहेत त्यांच्यासाठी इकडे जाण्यासाठी अनुमती आहे। परंतु काल या ठिकाणी मोठा गाडी गेल्यामुळे तो जो हाईटचा बॅरियर आहे तो कोसळून पडलेला आहे किंवा वाकलेला आहे। तर आपण पाहू शकता की इथल्या नागरिकांचा कररूपी पैशाचा कशा पद्धतीनं पालिका वापर करते। पुन्हा या ठिकाणी काम सुरू आहे आणि पुन्हा आपल्या खिशातून या ठिकाणी खर्च करून हा बनवत आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे आता हा गाडी कुठून गेला, कुठली गाडी आहे, तर त्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी CCTV कॅमेरा लावलं पाहिजे होतं। कुठेही CCTV कॅमेरा लावण्यात आलेला नाही आहे। तो कुठली गाडी आहे ज्या गाडीमुळे हा एवढा मोठा नुकसान झालेला आहे, तर याचा शोध आता कसं घेणार आणि कोण घेणार? तर काल तुटलेला आहे, आज पूर्ण उड्डाणपूल बंद आहे। हा पूर्वीचा जो कंत्राटदार आहे त्यांच्यामार्फत पुन्हा हा काम सुरू आहे। नव्यानेच झालेला या कामाचा जे वादामधून जे उघडलेला हा उड्डाणपूल पुन्हा आज बंद दिसत आहे। तर या संदर्भात एवढा मोठा खर्च करून CCTV या ठिकाणी का लावण्यात आलेला नाही आहे, हा मोठा या ठिकाणी प्रश्न पडतो। आणि नवी मुंबईकरांचा जो पैसा आहे अशा पद्धतीने इथे उधळपट्टी होताना पाहायला मिळत आहे। विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई।